Hello friends, this is a second video on motion, force and work. या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी यासारख्या वेगवेगळ्या फॅक्टर्सचा विचार केलेला होता. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला ॲक्सेलरेशन, फोर्स, वर्क या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन हा वर्ड आपण कुठे ऐकलेला असतो? येस, जे गाड्यांना ॲक्सेलरेटर्स असतात. काय उपयोग असतो या ॲक्सेलरेटरचा? गाडीची स्पीड कमी जास्त करण्यासाठी ॲक्सेलरेटरचा उपयोग केला जातो. जी कोणत्याही गाडीची स्पीड जर का आपल्याला वाढवायची असेल तर आपण ॲक्सेलरेटरचा उपयोग करून त्या गाडीची स्पीड वाढवू शकतो किंवा त्याच पद्धतीने त्याला कमीसुद्धा करू शकतो. म्हणजे कशाशी रिलेटेड आहे हे ॲक्सेलरेशन? इट इज रिलेटेड विथ द वेलॉसिटी. ठीक आहे, जी वेलॉसिटी असते त्याबद्दल हे ॲक्सेलरेशन आलेलं आहे. मग आता ॲक्सेलरेशन काय होतं याला डिफाईन कसं करू आपण? द चेंज इन वेलॉसिटी विथ रेफरन्स टू टाईम. ठीक आहे, एका पर्टिक्युलर टाईममध्ये किती वेलॉसिटी चेंज झालेली आहे दॅट इज कॉल्ड द ॲक्सेलरेशन. आता हे जे ॲक्सेलरेशन आहे तर ते चेंज होतं. इथे आपण जी स्पीड बघतो आहे, जसं रस्त्यावर गर्दी असेल तर आपल्या गाडीची स्पीड आपण कमी करतो. म्हणजे काय झालेलं आहे? वेलॉसिटी इथे कमी झालेली आहे. तेच जर का रस्ता मोकळा असेल तर आपल्या गाडीची स्पीड जास्त असते, म्हणजेच तिथे वेलॉसिटीसुद्धा जास्त असते. तर ह्या जी काही आपण स्पीड चेंज, वेलॉसिटी जी चेंज केलेली आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही येतं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, तिथे आपण जो वेळ घेतलेला आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, म्हणून याला आपण म्हटलेलं आहे ॲक्सेलरेशन. आणि ही जे ॲक्सेलरेशन आहे इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ना जर का आता आपण गाडीची स्पीड वाढवलेली आहे, गाडीची स्पीड जी नॉर्मल आहे त्यापेक्षा जर का आपण जास्त घेतलेली आहे देन इट इज कॉल्ड ॲज द पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. ठीक आहे, स्पीड वाढली, वेलॉसिटी वाढली आणि ॲक्सेलरेशनसुद्धा वाढत असते, म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आणि तेच जर का आपण स्पीड कमी करतो आहे, ठीक आहे, गाडी मोशनमध्ये आहे पण तिची जी स्पीड होती ती जर का आपण कमी करत आहोत देन इट इज कॉल्ड ॲज द निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ठीक आहे, म्हणजे दोन कन्सेप्ट आपण इथे बघितले, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन अँड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि थर्ड आहे याच्यामध्ये, इफ वेलॉसिटी इज नॉट चेंज्ड दॅन ॲक्सेलरेशन इज झिरो. म्हणजे गाडी चालत आहे पण त्याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी चेंज होत नाही. एका कॉन्स्टंट स्पीडनीच जर का आपली गाडी 50 km/hच्या स्पीडने जर का ती चालत आहे कंटिन्युअसली, त्या कंडिशनमध्ये त्याचं ॲक्सेलरेशन झिरो असतं. ओके, या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे जेव्हा आपण स्केटिंग करत असतो त्यावेळी आपण आपला फोर्स अप्लाय करून आपल्या बॉडीला मूव्ह करतो आणि तेथे ॲक्सेलरेशन होत असतं. आणि तसंच खालच्या पिक्चरमध्ये आपण बघतो आहे तिथे आपल्याला पहिल्या कारमध्ये काय दिसत आहे की जे फर्स्ट कार आहे तिची स्पीड काय होते? कमी होत चाललेली आहे. ओके, दॅट्स वाय तिची वेलॉसिटी काय होते? इथे कमी कमी होत जाते आहे. त्यालाच आपण डिॲक्सेलरेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असं म्हणू शकतो. आणि तेच दुसऱ्या कारमध्ये तिथे कारची स्पीड वाढत आहे, म्हणजे कोणतं ॲक्सेलरेशन होईल तिथे? तिथे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन होत आहे. दॅट इज द डिॲक्सेलरेशन अँड ॲक्सेलरेशन. नाव नेक्स्ट इज द व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲक्सेलरेशन. फॉर्म्युला काय आहे ॲक्सेलरेशनचा? कशाशी रिलेट केलं होतं आपण याला? वेलॉसिटीसोबत. म्हणून फॉर्म्युला आपला बनलेला आहे चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम टेकन फॉर चेंज. तो चेंज किती वेळासाठी झालेला आहे तो आपण इथे कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, वेलॉसिटी जी आपली कोणती असेल सुरुवातीची आणि नंतरची त्याच्यासाठी असणारा टाईम दॅट इज द ॲक्सेलरेशन. आता युनिट काय येईल याचं ॲक्सेलरेशनचं? वेलॉसिटीचं युनिट काय आहे आपलं?
वेलॉसिटीचं युनिट काय येतं मीटर पर सेकंड. आणि तसंच जे आता टाईम आपण कशात मेजर करतो आहे दॅट इज इन सेकंड. म्हणून मग ॲक्सिलरेशनचं युनिट काय बनेल आपलं मीटर पर सेकंड मल्टिप्लाइड बाय हे जे आहे हे सेकंड म्हणजे इथे काय बनलं आपलं सेकंड स्क्वेअर. म्हणून युनिट काय येतं ॲक्सिलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके दिस इज द युनिट ऑफ ॲक्सिलरेशन. आणि हे जे ॲक्सिलरेशन आहे दॅट इज डिनोटेड बाय अ स्मॉल ए. कशाने डिनोट करतो आपण त्याला स्मॉल एने त्याला आपण डिनोट केलेलं आहे. ओके आता जेव्हा स्पीड कमी होत असते त्यावेळी स्पीड कशामुळे कमी होते येस जर का काहीमध्ये अडथळा आला असेल किंवा काही ऑब्जेक्ट जर का ऑब्स्ट्रॅकल त्यामध्ये जर का येत आहे इन दॅट केस देअर इज अ डिक्रीज इन द वेलॉसिटी तिथे कमी येते. तसंच जर का सायकल चालवताना चढाव असेल तर आपली स्पीड ॲटोमॅटिकली कमी होते. म्हणजेच काहीतरी फ्रिक्शन जर का तिथे अप्लाय होत आहे काहीतरी अपोजिंग फोर्स जर का अप्लाय होत असेल तर त्यावेळी तिथे अपोजिट ॲक्शन ही होत असते. आणि नॅचरली इथे गाडीची स्पीड आहे किंवा कोणत्याही व्हेकलची आपण स्पीड बघितली कोणत्याही ऑब्जेक्टची जर का आपण इथे मोशन बघत आहोत दॅट विल गेट्स चेंज. आता आपल्याला इथे दिसत आहे की ही जी बस आहे दॅट बस इथे स्पीड त्याची काय होते सेम आहे. तसंच रस्ता मोकळा असेल बस स्पीडने जाईल. रस्ता जर गर्दी असेल किंवा रस्ता खराब असेल तर त्या कंडिशनमध्ये इथे स्पीड त्याची कमी होत जाते. आणि हे जे काही ऑब्स्ट्रॅकल्स असतात त्या सर्व याला आपण म्हणत असतो फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे रस्ता खराब आहे त्यावेळी त्या चाकं आणि रोड यांच्यामध्ये फ्रिक्शन जास्त येते किंवा ब्रेक जेव्हा अप्लाय करतात त्या ब्रेक काय करतात त्या ब्रेकमुळे तिथे फ्रिक्शन तयार होतं फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होतो आणि म्हणून जी स्पीड असेल ती तिथे कमी व्हायला मदत होते. दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स. आणि हा जो चेंज आहे दॅट इज द ॲक्सिलरेशन. नाव नेक्स्ट इज फोर्स अँड ॲक्सिलरेशन. दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे फोर्समध्ये आणि ॲक्सिलरेशनमध्ये ते आपल्याला दिसत आहे. कशाचं पिक्चर दिसतं आहे तुम्हाला ते कॅरम बोर्डचं. आता कॅरम बोर्डमध्ये काय होतं आहे जेव्हा सुरुवातीला तुम्ही बघाल तर पूर्ण गोट्या ज्या आहेत त्या इथे मध्ये व्यवस्थित अरेंज केलेल्या आहे. पण जेव्हा आपण स्ट्रायकर अप्लाय करतो आहे किंवा स्ट्रायकरवर आपण फोर्स अप्लाय करतो आहे त्यावेळी त्या पूर्ण गोट्या डिस्टर्ब होतात आहेत. ठीक आहे त्यांची जागा काय झालेली आहे पूर्ण ती चेंज झालेली आहे. तसंच तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलेली असेल की जेव्हा तुम्ही कॅरम खेळत असता त्यावेळी तुम्ही तिथे पावडर अप्लाय करता. कॅरम बोर्डवर पावडर टाकता आणि नंतर मग गोट्या अरेंज करून गेम खेळायला सुरुवात करता. त्याच्यामागे काय रिझन आहे का बरं तुम्ही पावडर टाकता कारण पावडर टाकल्यामुळे त्या गोट्या ज्या आहेत त्या जास्त स्लाईड होतात. ठीक आहे जास्त अंतर त्या कव्हर करू शकतात. म्हणजेच ॲक्च्युली काय होतं इथे की वेन वी आर अप्लाइंग अ टॅल्कम पावडर दॅट टाईम द फ्रिक्शनल फोर्स विल गेट्स रिड्यूस्ड. फ्रिक्शनल फोर्स काय होतो इथे कमी होतो आहे. जरी आपण फोर्स अप्लाय करताना स्ट्रायकरवर अप्लाय करत असलो तरीसुद्धा तो फोर्स इथे ट्रान्सफर होऊन त्या कॉईन्सवर तो ट्रान्सफर होतो आणि त्यांचीसुद्धा मूव्हमेंट होते. पण त्यावेळी काहीतरी फ्रिक्शनल फोर्स तिथे अप्लाय होत असतो आणि म्हणून जर का आपण टॅल्कम पावडर टाकत आहोत तर त्या टॅल्कम पावडरमुळे आपल्या याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स कमी होऊन गोट्या जास्त स्लाईड होत जातात. ठीक आहे आपल्या गोट्या जास्त डिस्टन्स तिथे कव्हर करतात. म्हणून आपण काय म्हटलं आहे द वेलॉसिटी ऑफ द कॉईन डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके फ्रिक्शनल फोर्समुळे ती वेलॉसिटी तिथे कमी झालेली आहे. पण तेच आपण टॅल्कम पावडर अप्लाय केलं तर ती वेलॉसिटी तिथे वाढते. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिसतं आहे टॉप दोरा. तो काय होतो आहे मी दोऱ्याने त्याला फिरवलेला आहे तो कंटिन्युअसली फिरत राहतो पण काही वेळाने तो खाली पडतो. का असं होतं की जोपर्यंत तुम्ही त्याला फोर्स अप्लाय केलेला आहे तोपर्यंत तो गोल गोल फिरत राहील. पण
जसा त्याचा फोर्स अप्लाइड फोर्स कमी होतो त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावर जास्त ॲक्ट होऊन आपल्याला तिथे ते जे टॉप आहे तुमचं किंवा ते जो भोवरा आहे तो इथे खाली पडलेला दिसतो. आणि काय म्हटलं आहे आपण, इफ नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ॲक्टिंग ऑन अ मूव्हिंग ऑब्जेक्ट इट विल कीप ऑन मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड. जर का त्याच्यावर फ्रिक्शनल फोर्स अप्लाय झाला नसता तर ते जे ऑब्जेक्ट आहे ते कंटिन्युअसली मूव्ह होत राहिलं असतं, ते कधीच तिथे स्टडी कंडिशनमध्ये आलं नसतं आणि सारख्याच स्पीडनी कॉन्स्टंट स्पीडनी ते मूव्ह होत राहिलं असतं. आता फोर्स काय आहे, फोर्स इज अन इंटरॅक्शन बिटवीन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲक्सिलरेशन. जर का आपण स्ट्रायकरवर फोर्स अप्लाय केला नाही तर त्या कॉईन्सचं तिथे ॲक्सिलरेशन होईल का, होणार नाही. ते कॉईन्सही तसेच राहतील आणि स्ट्रायकर पण आपलं तसंच राहील. जोपर्यंत आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तिथे ॲक्सिलरेशन होणार नाही. आपण खेळताना बघत असतो, कॅरम खेळताना जर का एखाद्याने जोरात मारलं असेल, स्ट्रायकरला त्यांनी जोरात पुश केलेलं असेल तर त्यावेळी या गोट्या ज्या असतात त्या जास्तीत जास्त पसरल्या जातात. आणि त्या जर का तुम्ही हळू मारत असाल तर त्या कंडिशनमध्ये जास्त त्या कॉईन्स तिथे मूव्ह होऊ शकत नाही. ओके, जर का आपल्याला फोर्स आता कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. ठीक आहे, मास आपल्याला माहिती असायला हवं त्या ऑब्जेक्टचं आणि त्याचं ॲक्सिलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी इन अ टाईम ते आपल्याला माहिती असायला हवं. अँड धिस फोर्स इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी. समजलं सगळ्यांना. मग आता हा जो कन्सेप्ट आहे आपला, हा कन्सेप्ट कोणी शोधून काढला होता, दिस कन्सेप्ट वॉज स्टडीड बाय सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे, म्हणजे जो काही फोर्स आहे आणि रिझल्टिंग ॲक्सिलरेशन फॉर द फर्स्ट टाईम हा पहिल्यांदा त्यांनी केलेला होता. आणि फ्रिक्शन फोर्सचा जो सोर्स आहे तो सुद्धा त्यांनी शोधून काढला, कन्सेप्ट जो आहे तो त्यांनी शोधून काढलेला होता. द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इफ तर न्यूटनने काय म्हटलेलं आहे आपल्याला, न्यूटनचे 3 लॉ ऑफ मोशन आपल्याला माहिती आहे. पहिल्या लॉमध्ये न्यूटन काय म्हणत असतं की जर का एखादे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर आपण फोर्स अप्लाय केला नाही तर तिथे त्या बॉडीचं ॲक्सिलरेशनसुद्धा होत नाही. म्हणजे टेबलवर जर का तुम्ही पुस्तक ठेवलेलं आहे तर ते पुस्तक टेबलवरच राहील, त्या टेबलवरून ते कुठेही जाण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण त्याच्यावर कोणताच एक्सटर्नल फोर्स तिथे अप्लाय झालेला नाही आहे. दॅट्स वाय the body does not accelerate. Similarly, if a body is stationary, it will remain stationary. जर का ती गाडी थांबलेली आहे तर ती थांबलेलीच राहील जोपर्यंत तुम्ही तिला चालवण्यासाठी बाहेर काढत नाही तोपर्यंत. जे ती कोणत्या स्टेटमध्ये आहे, दॅट इज इन द स्टेशनरी स्टेट. In other words, if a body is stationary, it will remain stationary. If it is in motion, it will continue moving with the same velocity and in the same direction. जसं आपण अगोदर बघितलं, जर का बॉडी स्टेडी कंडिशनमध्ये असेल तर ती स्टेडीच राहील, पण जर का ती मोशनमध्ये आहे तर त्या कंडिशनमध्ये तिचं मोशन जे आहे ते कंटिन्युअसली विथ सेम स्पीड आणि सेम डायरेक्शनने ते होत असतं. पण जर का फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज 0, फोर्स कोणताच तिथे लागत नसेल त्या ऑब्जेक्टवर, त्या कंडिशनमध्ये त्याचं ॲक्सिलरेशन 0 असतं. आणि खूप कमी सबस्टन्सेस असे आहेत जे 0 ॲक्सिलरेशन दाखवत असतात. आता इथे आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. जसं इफ 1 किलोग्रॅम स्टँडर्ड वेट इज प्लेस्ड ऑन अ surface with no friction and pull it with an acceleration of meter per second square, then the force applied is called 1 Newton. ठीक आहे, 1 किलोग्रॅम आपण स्टँडर्ड सबस्टन्स घेतलेला आहे आणि तसंच त्याला ॲक्सेलरेशन पुट केलेलं, म्हणजे मास आपलं किती झालं आहे इथे 1 किलोग्राम आणि ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड जर का आहे, तर अशा कंडिशनमध्ये जो आपला फोर्सचा फॉर्म्युला होता, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन, त्यानुसार आपला आन्सरसुद्धा तेवढंच येईल 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
आणि त्याच्याचनुसार आपण म्हणू शकतो, त्यालाच आपण म्हणत असतो 1 न्यूटन. त्याची डेफिनेशन तुम्हाला परत दिलेली आहे. द फोर्स रिक्वायर्ड फॉर producing acceleration of 1 meter per second square in a new mass of 1 kg is called 1 Newton. 1 Newton the mass of Newton. The force required for producing acceleration of 1 meter per second square in a arrangement mass of 1 Newton is equal to 1 kg per meter square. That is the H. Now the force required for producing acceleration of 1 meter per second square, mass of the 0.1 gram. It is called as a therefore total force required for producing acceleration of 1 meter per square in a mass of 1 gram is called 1 dyne source. ओके, समजलं सगळ्यांना न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स. नाव फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. या डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसत आहे? इथे काही वेट्स लावलेले आहे. जशी आपल्या विहिरीवर खिराडी असते त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला एक इथे पुली दिसत आहे. त्यानंतर मग याचा पूर्ण सेटअप करून फॉर्मेट करत आहे. आणि त्या कंडिशनमध्ये आपण केलेलं आहे की हे जे वेट आहे दॅट वेट आर आस विथ अ वुडन ब्लॉक. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला हा जो वुडन ब्लॉक दिसतो त्याला आपण तिथे तो स्ट्रिंग फिट केलेला आहे. मग जर का त्या कंडिशनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्वेश्चन्स जर का विचारले तर ते आपल्याला सॉल्व करता यायला हवे. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, विच फोर्स इज बीइंग अप्लाइड हिअर. कोणता फोर्स इथे लावलेला आहे? कोणता फोर्स आहे इथे? इट इज अ पुलिंग फोर्स. ओके, त्याला पुल करतात ते. इट इज द पुलिंग फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा पॉझिटिव्ह वेलॉसिटी असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. देन हाऊ कॅन दिस फोर्स बी इन्क्रीज. हा फोर्स आता आपण कसा इन्क्रीज करू शकतो? जर का आपण इथे परत वेट्स ॲड केले तर त्या वेटमध्ये आपण त्यानुसार त्याचं फोर्स जो आहे तो इथे इन्क्रीज करू शकतो. नाव द नेक्स्ट इज व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग मोर फोर्स. जर का आपण याच्यावर आता जास्त फोर्स लावला, ठीक आहे, इथे आपण जर का जास्त वेट्स ॲड केलेले आहेत तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला याच्यामध्ये जास्त असं मेहनत घ्यावी लागते किंवा जास्त फोर्स तिथे अप्लाय करावा लागतो. नाव व्हॉट विल से दॅट कॅन से द वर्क इज टू बी इज डन बाय द अप्लाइड फोर्स. कसं अप्लाय केलं आहे? ते आपण अप्लाइड फोर्स कुठे अप्लाय केलेला आहे? इथे वेट्स वाढवण्यासाठी आपण तिथे फोर्स अप्लाय केलेला आहे. आणि हे जसे वेट्स वाढतील तसं हा जो वुडन ब्लॉक आहे, दिस वुडन ब्लॉक इज मूव टुवर्ड्स द वेट्स. ठीक आहे, वेटकडे तर वाढले नाही, वेट तसेच खाली जात जाते जर का आपण वेट वाढवतो आहे तर. देन द रिलेशनशिप बिटवीन द फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क इज. त्याच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे आता? जे काही वर्क आपण करतो आहे, वर्क डन बाय द फोर्स इज इक्वल टू फोर्स अप्लाइड टू द बॉडी मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. जेवढं काही डिस्प्लेसमेंट जो फोर्स आपण अप्लाय केला आहे तो मल्टिप्लाइड बाय द डिस्प्लेसमेंट, दॅट इज द वर्क डन बाय द बॉडी. W इज इक्वल टू F इंटू S. नाव इथे काही कंडिशन्स आपल्याला आहे. मेन इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे आहे. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर वेक्टर्स व्हाईल वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. तर वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे. युनिट काय आहे वर्कचं? SI युनिट इज जूल. आणि तेच फोर्सचं SI युनिट न्यूटन. युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट मीटर. आणि युनिट ऑफ वर्क CGS मध्ये जूलच्या अपोजिट CGS मधलं कोणतं आहे?
अर्ग आणि न्यूटनच्या अपोजिट याच्यामधलं CGS युनिट डाईन. ओके, दॅट आर द डिफरंट वेट्स. Now, if on a wooden block a force of 1 Newton applied to the surface of the table is applied, then the block is displayed by 1 meter. ठीक आहे, ब्लॉक कितीने डिस्प्लेस झालेला आहे तिथे 1 मीटरने डिस्प्लेस झालेला असेल. फोर्स किती अप्लाय केला आहे आपण 1 न्यूटन. डिस्प्लेसमेंट किती झालं आपलं 1 मीटर. म्हणून मग हा जो काही वर्क डन इथे आहे दॅट इज द 1 जूल. ठीक आहे, किती आहे त्याचं युनिट मेजरमेंट इथे 1 जूल. त्यालाच आपण म्हणू शकतो 1 न्यूटन मीटर.